नमस्कार. एक चिंतन संकलन. निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 101. भाग 101. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझे शुद्ध असलेपण हे पहिल्यांदा येते आणि नंतर ते सतत उपस्थितच असते, सतत उपलब्ध असते. म्हणून इतर सर्वच विचारांना तुम्ही नाकारा व आपल्या शुद्ध असणेपणाशीच चिटकून राहा. श्री महाराजांच्या सर्व शिकवणीचा अर्थ हा वस्तुतः शांत निवांत विश्रांतीत स्थित होणे हे होय. इतर काही असण्या अगोदर तुमचे असणे असते. इतर काही असण्या अगोदर तुमचे असणे असते. तुमच्या मनाला मागे मागे नेत जा. तुमच्या मनाला मागे मागे नेत जा. बालकाच्या अवस्थेपर्यंत जा. तेथेच आपण फक्त आहोत, अमुक तमुक नाही इथपर्यंत जा व मग मात्र तेथेच राहा. तेथेच दृढतापूर्वक राहा. स्वतःच्या शुद्ध असणेपणात दृढतापूर्वक राहिल्याने तुम्हाला प्रथम हे कठीण वाटेल. हे दिसते तितके सोपे नाही. मी हे आहे, मी ते आहे, किंवा मी अमुक आहे, मी तमुक आहे, यापासून तुम्ही मुक्त व्हा. मी हे आहे, मी ते आहे, यापासून वेगळे व्हा. कारण हे सर्व समाजाकडून किंवा इतरांकडून तुमच्यावर लादल्या गेलेले आहे. त्यामुळे तुमचे मूळचे शुद्ध असणेपण हे मात्र धोक्यात आलेले आहे. मी आहेच्या उपांगालाच, जसे मी अमुक तमुक यालाच आपण व्यर्थ नको तेवढे महत्व दिले आहे. आपले शुद्ध असणेपण हे निश्चित आहे. त्याला पुरावा वगैरे काही नको. शिवाय ते वैयक्तिक असे कुणाचेही नाही. ते वैयक्तिक असे कुणाचेही नाही. बाकी सर्व ज्ञान हा त्यानंतरचा पुढील असा भाग आहे व त्या अगोदरचे मुळात आधीचे हेच तुमचे शुद्ध असणेपण आहे. ते मूळ आहे. ते मूळ आहे. तुम्ही तुम्हीच आहात हे तुम्हाला कळलेल्या दिवसापासून, तुम्ही तुम्हीच आहात हे तुम्हाला कळलेल्या दिवसापासून ह्या दिवसापर्यंत जसेच्या तसे आहे. त्यात अमुक तमुक अशी व्यर्थ भर मात्र पडली आहे आणि ती पुढे पुढे अधिकच पडत राहिली आहे. त्या सर्व क्षणिक गोष्टी आहेत. पण सुरुवातीचा मी आहे हे तत्व मात्र न बदलणारे असल्यामुळे जसेच्या तसेच आहे. मी आहे हे वैयक्तिकरित्या असूच शकत नाही. मी आहे किंवा आपले शुद्ध असणे पण हे वैयक्तिकरित्या असू शकत नाही. ते केवळ व्यक्त आहे, कुणा व्यक्तीचे नाही. हे सर्व जीवसृष्टीत समान आहे, निशब्द आहे. ज्या क्षणी तुम्हाला तुम्ही आहात हे कळले, तेव्हा तुम्हाला खरे म्हणजे कोणतेही शब्द माहीत नव्हते. ज्या क्षणी तुम्हाला तुम्ही आहात हे कळले, तेव्हा तुम्हाला खरे म्हणजे कोणतेही शब्द माहीत नव्हते, भाषा माहीत नव्हती. ते सर्वच्या सर्व नंतर आले. या अशाब्दिक मी आहेच्या आधारावर नंतर जी काही भाषा तुम्हाला शिकवली जाईल, त्याच भाषेत तुम्ही नंतर मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी किंवा चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम असे तुम्ही म्हणू शकता. माझा जन्मच झाला नाही, आय एम अनबॉर्न इत्यादी इत्यादी पण आपण
म्हणू शकतो. म्हणूनच अगोदरच्याच असलेपणाला मी आहे याच्या पुढचा भाग म्हणजे मिळवलेले किंवा जमा केलेले ज्ञान होय. व मी आहे हा त्या ज्ञानाचा मागचा भाग होय. तुम्ही याच मी आहेला पकडले पाहिजे व पुढचे सर्व केर कचरा समजून किंवा साचलेली घाण समजून एखाद्या गटारी नालीतून आपण काड्या घालून पाणी सोडून ती घाण साफ करतो त्याप्रमाणे ती घाण तुम्ही साफ करायला हवी. मी आहे याबद्दल कुणालाच कधी काही शंका नसते. उलट तशी पूर्ण खात्री असते. वस्तुतः ती अस्तित्वाची पूर्णता आहे. मी आहे हे आठवताच आपोआप मन हे निरोगी होईल. आपल्याला फक्त हेच हवे. मुक्ती, निर्वाण, एनलायटेनमेंट वगैरे वगैरे नको. आपल्याला एवढेच पुरेसे आहे. तुम्हाला तुम्ही आहात हे कळते, तेच कळते पण कुणा व्यक्तीचे नाही. तरी पण मी आहे हे सर्वांच्यात मात्र सामायिक रीतीने समान पसरलेले आहे. सर्व साकळलेली अमुक तमुक घाण असे आपल्याविषयीचे मिथ्या ज्ञान हा शब्दांचा केरकचरा बाजूला फेकून द्या आणि केवळ आपल्या शुद्ध असणेपणाला मागे अगोदरचे असे उलट मागे या आणि हेच तुमच्या मनाला अंतिमतः बरे करेल, निरोगी करेल याची खात्री बाळगा. बरे करणे म्हणजे निरोगी मनाचे करणे, मनाला निरोगी करणे. कारण याचाच अर्थ की मन सध्या रोगी आहे, वेदनेने तडफड करीत आहे. कारण त्यात जे भरलेले आहे म्हणजे कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस आहे ते त्याला स्वस्थ बसू देत नाही, स्वास्थ्य लाभ होऊ देत नाही. रोग असला तरच निरोगी अवस्थेविषयी जिज्ञासा वाढते. रोग असला तरच निरोगी अवस्थेविषयी जिज्ञासा वाढते. मी आहे हे सतत ताजेतवाने आहे. बाकी जेही काही आहे ते फक्त कल्पना मात्र किंवा अनुमान मात्र असेच आहे. ही आपली आपणच आहो असे शुद्ध असणे पण सतत ताजे असून, हे आपले असे आपणच आहो असे शुद्ध असणे पण सतत ताजे असून तुम्हाला ते कधीच सोडून जाऊ शकत नाही. तुम्हाला ते कधीच सोडून जाऊ शकत नाही व तुम्हीही तेच असल्यामुळे तुम्ही पण ते सोडू शकत नाही. ते सदैव हजरच आहे, ते सदैव उपस्थितच आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणत्याही स्थितीत असा, ती न बदलता तुम्हाला असणेपणा हा नेहमी चिटकूनच आहे. पण तुमचे पाहिजे तेवढे त्याकडे लक्ष नाही. पण तुमचे पाहिजे तेवढे आपल्या स्वतःच्या शुद्ध असणेपणाकडे लक्ष नाही. तरी पण त्या शुद्ध असणेपणाला चिटकून राहायलाच हवे. परिस्थिती, नातेसंबंध, मालकी हक्क, मान्यता, बिलीफ इत्यादी गोष्टी सतत बदलतच राहणार. पण आपले शुद्ध असणे पण मात्र कोणत्याही स्थितीत जसेच्या तसे असते. कोणत्याही स्थितीत जसेच्या तसे असते. तुमचे संपूर्ण लक्ष मी आहे कडे द्या. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचे संपूर्ण लक्ष मी आहे कडे द्या. मी आहे हे सर्वावर लागू आहे. म्हणून जिथून मी आहे भेटले त्याकरता वारंवार मागे जा. त्याकरता वारंवार मागे जा. ज्यावेळी शब्दाशिवाय तुम्ही आहात हे कळले तिथपर्यंत तुम्हाला मागे जाता येईल. याकरता तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा सदैव आणि सढळ असा सदुपयोग करा. तुम्हाला काळ, स्थळ कधी माहीत झाले तिथपर्यंत मागे जा. तुम्ही स्त्री की पुरुष, तुमचे पालक कोण हे जेव्हा कळले
इथपर्यंत मागे मागे जा. तुम्हाला भौतिकदृष्ट्या तुमचे ठिकाण माहीत होते का? यापैकी प्रथम तुम्हाला काहीही माहीत नव्हते. तेथपर्यंत मागे मागे जा. कालातीत आणि शब्दातीत या मी आहे कडे पुन्हा पुन्हा मागे मागे सरकत राहा. मी अमुक तमुक आहे, यामुळे काय झाले? भांडणे, विपत्ती, आणि यामुळेच तुम्ही केवळ व्यक्त असे कुणाच्या अध्यात्म मध्यात असलेले व्यक्ती बनलात. आता मागे मागे जा. कुठून व्यक्तचे व्यक्ती झाले हे शोधून काढा व इतर कुणाच्याच गोष्टीला पकडू नका. तुम्ही मागे मागे जा आणि कुठून व्यक्तचे व्यक्ती झाले ते शोधून काढा आणि इतर कुणाच्याच गोष्टीला पकडू नका. फक्त आपल्या शुद्ध अशा असणेपणातच राहा. मी अमुक तमुक आहे अशा हालचालीतच जगाचा जन्म होतो. मी अमुक तमुक आहे अशा हालचालीतच जगाचा जन्म होतो. पण आपले शुद्ध असणे पण मात्र शांत निवांत आहे. तिथे दगदग नाही, दुर्दशा नाही. मी आहे याकडे अशा रीतीने परत मागे फिरा, म्हणजे आपला मूळचा शुद्ध असणेपणा हा अमुक तमुक अशा दुर्दशेत, अशा दगदगीत केव्हा पडला तिथपर्यंत या. तिथपर्यंत मागे मागे या. जन्मवेळी मी आहे हा भाव सुप्त स्थितीत असतो. तो अकस्मित 3ऱ्या वर्षाच्या सुमाराला प्रगट होतो. म्हणजे जन्म घेतल्या वेळी मी आहे किंवा आपले शुद्ध असणेपण हा भाव सुप्त स्थितीत असतो आणि तो बालकाच्या वयाच्या 3ऱ्या वर्षीच्या सुमाराला साधारण प्रगट होतो व अन्नमय शरीराची प्रथम जाणीव होते व शरीराची मर्यादा लक्षात येतात आणि मग ते शरीर माझे माझे आहे असे म्हणणे भाग पडते. कारण आजूबाजूला सर्व लोक त्यांचे त्यांचे शरीर माझे माझे म्हणून करत असतात. त्यामुळे आपल्यालाही माझे शरीर हे माझे शरीर आहे असे म्हणणे भाग पडते. मग आपण कधीच शरीर माझे की शरीर हे केवळ शरीरच आहे या शोधात कधीच पडत नाही. साधी शंका पण घेत नाही. आपण शरीराच्याच ठिकाणी आहोत आणि आपण शुद्ध असणे पण आहोत. हा मूळचा भाव तुम्हाला तुमच्या इच्छेशिवाय आला आहे व स्वतःहून आला आहे. तो आला तेव्हा तेथे शब्द किंवा भाषा असण्याचा प्रश्नच नव्हता. केवळ निशब्दता होती. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की मी आहे तुम्हाला, हे मी आहेने तुम्हाला आत आणले आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात मी आहेने तुम्हाला आत आणले आहे. मी आहे हेच तुम्हाला आता बाहेर पण ढकलेल. मी आहे हेच तुम्हाला आता बाहेर पण ढकलेल. वास्तविक दरवाजा हा सदैव उघडाच आहे. वास्तविक दरवाजा हा सदैव उघडाच आहे. तुम्ही दरवाजापाशीच खेटून उभे राहा. तुम्हाला तो अरे हा तर उघडाच आहे असे वाटेपर्यंत, तुम्हाला तो अरे हा दरवाजा तर उघडाच आहे असे वाटेपर्यंत मी आहे ही शब्दाशिवायची भावना आहे. मी आहे ही भावना शब्दाशिवायची आहे. तुम्ही भाषा शिकलात म्हणूनच म्हणू शकता मी आहे वगैरे वगैरे. न म्हणता तुम्ही तेच आहात. न म्हणताही तुम्ही तेच आहात. चुकीने तुम्ही तुमचे शुद्ध असणे पण हे शरीराच्या हाती दिले आहे. चुकीने तुम्ही तुमचे शुद्ध असणे पण हे शरीराच्या हाती म्हणजे देह मी आहे अशा प्रकारे दिले आहे. त्यामुळे अमर्यादेला मर्यादित मध्ये रूपांतर करण्यात आले आहे व आता तुम्हाला त्यामुळे मरणाची भीती वाटते अशी तुम्ही तक्रार करता. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात हा विनोद नाही, तुम्ही आत्ताच परब्रह्म आहात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात हे काही विनोद नाही करत मी, तुम्ही आत्ताच परब्रह्म आहात. तुम्ही केवळ तुमचे लक्ष आपल्या शुद्ध असणेपणावर
केंद्रित करा, तेव्हा ते आपोआप प्रगट होईल. नमस्कार.